किती पैसे पाहिजेत? नाही प्रीतम, 10 लाख. कॅप्टन, याला 10 लाख रुपये द्या. नको प्रीतम, प्रीतम ऐक माझं. सरक रे. अरे प्रीतम ऐक माझं. मी इन आहे, माझे पैसे. अरे प्रीतम, हा खेळ खूप वाईट आहे. याचं व्यसन लागतं प्रीतम. अरे बाबा, होईल सगळं, थांब. थँक्यू. ये जिंकलो. हरला रे, परत एकदा तू हरलास. पुढचा डाव जिंकू आपण. शो 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 करूया शो. हे काय होऊन बसलं माझ्याकडून. माझ्याकडचे पैसे मी हरलो, दागिने पण हरलो, आणि आता तर त्यांच्याकडून घेतलेले उधार 10 लाख पण हरलो. आता मी आईचे पैसे आणि दामिनी काकूचे दागिने कुठून आणू? भावा, ते काय केलंस तू भाव? मी तुला थांबवत होतो, आडवत होतो, बोलत होतो नको खेळू. अरे तुला किती वेळा सांगितलंय मी की या खेळामध्ये पेशन्स खूप इम्पॉर्टंट असतात यार. हो दिन्या, तू 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 मला सांगितलं होतंस, पण काय झालं ना, मी 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 जिंकत गेलो ना. मी जिंकलो पण ना. मला वाटलं मी आईचे सगळे पैसे आजच परत करेन. आणि ए, बस झाले तुझे बडबड. तुझ्या आईचे पैसे आहेत ना, ते नंतर फेडत बस. आधी जे माझे पैसे घेतलेत ना, ते मला परत कर, कळला? साहेब तो देईल. हे बघा साहेब, मी तुमचे पैसे परत करणार. फक्त थोडा वेळ लागेल मला. तेवढा वेळ द्या. हां, तू नवीन आहेस ना, म्हणून मी तुला एक चान्स देतो, पण फक्त एका दिवसाची मुदत देतो. जर एका दिवसाच्या आत तू माझे 10 लाख रुपये परत दिले नाहीस ना, तर माझी माणसं तुझ्या घरात घुसून ते पैसे वसूल करतील. नाही साहेब, घरी यायची तुमच्यावर वेळ येणारच नाही. त्याच्या आधीच मी पैसे आणून देईन ना. तुझ्यासारख्या व्यक्तींना ना कसं लाईनीवर आणायचं हे आम्हाला चांगलं माहिती आहे, आणि ती वेळ तू आमच्यावर येऊ देऊ नकोस, कळलं ना? आणि हे बघे, आमच्याबरोबर ना जास्त ओव्हरस्मार्ट बनवू नकोस, नाही तर ते तुला महागात पडेल. मी करतो काहीतरी जुळवा. हां, मी आणून देतो पैसे. काम जवळजवळ होत आलंय, पण एकदा चेक करायला पाहिजे जाऊन. ठीक आहे, जाऊन बघून घेऊ. काय रे प्रीतम, इकडे बरं आहेस ना तू? हां, मी ओके आहे. मला काय झालं? नक्की ना? हो, मी ओके आहे.
नाही मग असा आजारी माणसासारखं का दिसतोयस? नाही, त्याचं काय झालं की मी जरा काल रात्री मित्राकडे गेलो होतो, तिथून यायला उशीर झाला म्हणून जरा झोपेत असं वाटत असेल. अच्छा अच्छा. हा. पण एवढ्या रात्री कुठल्या मित्राकडे गेलो होतो? वहिनी वहिनी दादासाहेब, ए सावकाश सावकाश. वहिनी वहिनी दामिनी थांब, काय झालं? एवढा आरडाओरडा का करतेयस? चोरी. काय? चोरी? हो दादासाहेब, आपल्या घरात चोरी झाली आहे. माझा सोन्याचा नेकलेस हरवला, आय मीन चोरी झाला. वहिनी तुम्ही एक काम करा, आत्ताच्या आता पोलिसांना फोन करा. दामिनी थांब जरा. हे बघ, निष्काळजीपणे इकडे तिकडे कुठेतरी ठेवला असशील नेहमीप्रमाणे. हो ना, तू आधी तुझी रूम व्यवस्थित चेक कर. आरडाओरडा करून सगळं घर नको डोक्यावर घेऊस, कळलं ना? दादासाहेब मी नीट ठेवला होता, मी सांगते ना, आणि मी व्यवस्थित आता बघितलं सुद्धा, माझ्या हाताने ठेवला होता मी कपाटात. एक मला सांगा. मला असं वाटतंय त्या पारूने चोरलं असणार नेकलेस. ती मोलकरीणच या घरात अशी चोरी करू शकते. करेक्ट. ते काही नाही, आत्ताच्या आत्ता आपण पारूच्या रूमची झडती घ्यायची. एक मिनिट दामिनी, असं तू कोणावरही चोरीचा आळा आणू शकत नाहीस. आपल्या घरातलं कोणीही चोरी करणार नाही, लक्षात ठेव. हो, कुठे गेला मग माझा नेकलेस? कुठून आला तो चोर? मला काही माहित नाही. तो चोर आजच्या आज सापडला पाहिजे आपल्याला. माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे तो नेकलेस, स्पेशल आहे. यांनी सरप्राईज द्यायचा म्हणून आणला होता. शांत हो, शांत हो दामिनी. हे बघ, यातनं आपण काहीतरी मार्ग काढू, ठीक आहे? थांब जरा. श्रीकांत, मला वाटतं पोलिसांना फोन करायला हवा. हा, बर, करतो फोन. थांब दादा. पोलिसांना कळवायची गरज नाहीये दादा. हो, काय बोलताय तुम्ही? तुम्हाला माहितीये का, माझा नेकलेस तुम्ही दिलेला सरप्राईज म्हणून तो चोरीला गेला, सोन्याचा हार. अगं दामिनी, मीच तुला सांगायला विसरलो. तो नेकलेस मीच उचलून कपाटात माझ्या लॉकरमध्ये ठेवून दिला होता. काय? का केलं तुम्ही असं? अगं तूच नेकलेस कुठेतरी ठेवून मग विसरून जातेस. मी तो फक्त जपून माझ्या लॉकरमध्ये ठेवून दिला, बस. कुठेही ठेवायला मी काय, जाऊ दे. अरे आता आहे ना.